पवार हा आज्यावरती गेलाय आणि आजोबांनी गेली 50 वर्ष महाराष्ट्रामध्ये सोनं म्हणून पितळ विकलेले आहे। गावाकडे जशी म्हण आहे, चिंध्या पांघरून सोनं विकता येत नाही, परंतु सोनं पांघरून चिंध्या विकता येतात। तशा चिंध्या विकण्याचा धंदा हा पवारांनी केलेला आहे। रोहित पवार हा आजोबावरती गेलाय। प्रचंड डुप्लिकेटपणा या रोहित पवारांच्या मध्ये आहे। कालच त्यांच्या चुलत्यांनीच त्यांची आबरू काढलेली आहे तिथं, की कसा तू निवडून आलाय असं त्यांचं भाषण मी बघितलं, बातमीमध्ये ते आलं होतं, वाचलं मी ते। तर पोस्टल मतावरती तू निवडून आलायस म्हणजे हा कुठल्या स्टेजला गेलाय तुमच्या लक्षात येईल। गोपीचंद पडळकरांना रोहित पवारांनी जे स्टेटमेंट केलंय त्याच्याकडे लक्ष देण्याची अजिबात गरज नाही।